Good morning, everyone. I am Dharti, your educator. Welcome you all on the platform of Global Online Classes. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण MHBSc नर्सिंग CET एक्झाम 2025 या एक्झामसाठी वन वर्ड सबस्टिट्यूशन या टॉपिकवरती टॉप MCQ क्वेश्चन बघणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. या व्हिडिओचा तुमच्या एक्झामसाठी नक्कीच फायदा होईल अशी माझी गॅरंटी आहे. तर जे स्टुडंट्स आपल्या चॅनलवरती नवीन आहेत त्यांच्यासाठी मी सांगू इच्छिते, जर तुम्ही MHBSc नर्सिंग CET एक्झाम 2025 या एक्झामसाठी प्रिपरेशन करत असाल तर तुमच्या प्रिपरेशनसाठी ग्लोबल ऑनलाईन प्लॅटफॉर्मने कंप्लीट कोर्स लॉन्च केला आहे. त्यामध्ये तुम्हाला फुल सिलेबस लाईव्ह व्हिडिओ लेक्चर्स मिळतील, रेकॉर्डेड लेक्चर्स मिळतील, 50+ फुल सिलेबस टेस्ट सिरीज मिळेल, 2000+ एमसी क्वेश्चन बँक अँड फुल सिलेबस नोट्स देखील मिळतील. आता या पहा, सर्व गोष्टी तुम्हाला फक्त एका कोर्समध्ये आणि तेही फक्त 3000 रुपयांमध्ये अवेलेबल करून देण्यात आलेले आहेत. अजून काही कोर्सबद्दल माहिती हवी असेल किंवा कुठल्याही प्रकारचे डाऊट्स असतील तर मी स्क्रीनवरती 2 नंबर दिले आहेत, त्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट देखील करू शकता. आता हा कोर्स ऍक्सेस कसा करायचा, तर त्यासाठी ग्लोबल ऑनलाईन ऍप्लिकेशन प्ले स्टोर वरती जाऊन डाउनलोड करा. पहा, ब्लॅक आणि येलो या कॉम्बिनेशन मध्ये आपल्या ऍपचं लोगो असेल. त्यानंतर ऍप्लिकेशन ओपन करा. ऍप्लिकेशन ओपन केल्यानंतर नाव आणि नंबर एंटर केल्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस समोर येईल. इंटरफेसच्या डाउनवर्ड साईडला स्टोअरचा आयकॉन असेल, त्यावरती क्लिक करा. त्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला कोर्सेसचं पेज दिसेल. कोर्सेसच्या पेजच्या सर्च बॉक्समध्ये तुमच्या कोर्सचं नाव टाईप करा. काय आहे तर तुमच्या कोर्सचं नाव काय, BSc नर्सिंग CET असं टाईप करा. त्यानंतर तुम्हाला BSc नर्सिंग CETचा कोर्स दिसेल खाली. तो कोर्स ओपन करा आणि तो कोर्स एनरोल करा. त्यानंतर कोर्सेसच्या सर्व गोष्टी तुम्हाला ऍक्सेस होतील. आता आजच्या आपल्या टॉपिककडे वळूया. तर फर्स्ट क्वेश्चन आहे आजच्या टॉपिकचा, चूज द करेक्ट वर्ड फॉर एक्स्ट्रीम ओल्ड एज व्हेन अ मॅन बिहेव्स लाईक अ फूल. म्हणजे एकदम म्हातारपण जेव्हा माणूस एकदम मूर्खासारखा वागायला लागतो, तर अशाला म्हणतात डोटेज, म्हणजे वृद्धापकाळातील मूर्खपणा. ओके, ऑप्शन्स आहेत पहा. इम्बेसिलिटी म्हणजे मूर्खपणा, सेनिलिटी म्हणजे एकदम वयस्कर, आणि ऑप्शन डी आहे सुपर ॲन्युएशन म्हणजे निवृत्ती किंवा रिटायरमेंट. ओके, मग इथे करेक्ट ऑप्शन येईल सी, डोटेज. नेक्स्ट क्वेश्चन बघू. चूज द करेक्ट वर्ड फॉर अ पर्सन प्रिटेंडिंग टू बी समबडी ही इज नॉट. म्हणजे असा एखादा पर्सन असं बिहेव करतो बघा, तो तसा नाहीये पण तो नाहीये तसा बिहेव करायला लागतो, तर तशा म्हणजे ढोंगी असं देखील म्हणतात. तर तशा व्यक्तीला म्हणतात इम्पोस्टर. ओके, बाकीचे ऑप्शन पाहू. ए ऑप्शन आहे पहा, मॅजिशियन. मॅजिशियन म्हणजे जादूगर. नंतर आहे रॉब, तर म्हणजे दगाबाज, आणि लायर म्हणजे खोटारडा. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहू. चूज द करेक्ट वर्ड फॉर अ पर्सन हू नोज मेनी फॉरेन लँग्वेजेस. काय म्हणतात त्याला, तर अशाला म्हणतात पॉलिग्लॉट. तर म्हणजे ज्याला खूप साऱ्या फॉरेन लँग्वेजेस येतात. ऑप्शन्स बाकीचे काय आहेत पहा. ग्रॅमॅरियन म्हणजे ज्याला व्याकरणाबद्दल खूप जास्त माहिती आहे. नेक्स्ट ऑप्शन आहे बायलिंग्युअल म्हणजे 2 भाषा येणारा किंवा 2 भाषामध्ये बोलणारा. नेक्स्ट ऑप्शन आहे नन ऑफ द अबव म्हणजे वरचा कुठलाही नाही. आणि ते करेक्ट ऑप्शन कुठला येईल तर ऑप्शन ए. नेक्स्ट क्वेश्चन पाहू पहा. चूज द करेक्ट वर्ड फॉर वन हू हॅज लिटल फेथ इन ह्युमन सिन्सिअरिटी अँड गुडनेस. म्हणजे म्हणजे ह्युमन म्हणजे चांगल्या कर्मावरती अशा गोष्टींवरती कमी विश्वास असणे, म्हणजे त्याला आपण म्हणू शकतो की निंदक. तर इतर तो याला आपल्याला करेक्ट वर्ड काय येईल, सायनिक, म्हणजे ऑप्शन डी हा करेक्ट असेल इथे. आता बाकीचे ऑप्शन पाहू. इगोइस्ट म्हणजे काय, खूप स्वार्थी. नेक्स्ट आहे फॅटलिस्ट म्हणजे जो कर्मावरती नियतीवरती विश्वास ठेवतो. सी ऑप्शन आहे स्टॉइक म्हणजे काय, एकदम स्थिर चित्त असलेला. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहू आता. चूज द करेक्ट वर्ड फॉर वन हू पोजेसेस मेनी टॅलेंट्स. म्हणजे जो खूप ज्ञानी आहे. ओके, त्याला म्हणतात, त्याला एक वर्ड काय आहे तर वर्साटाईल म्हणजे बहुज्ञानी. म्हणजे ऑप्शन इथे काय राईट असेल, ए. बाकीचे ऑप्शन पाहू. न्यूबाईल म्हणजे लग्नासाठी एकदम म्हणजे मॅरेजेबल एज.
नेक्स्ट ऑप्शन आहे एक्सेप्शनल. एक्सेप्शनल म्हणजे असामान्य. नेक्स्ट ऑप्शन आहे डी ऑप्शन गिफ्टेड. गिफ्टेड म्हणजे एक एक्सेप्शनल टॅलेंट असणं. ओके, आता नेक्स्ट क्वेश्चन पाहू. सॉरी, ओके, हा नेक्स्ट क्वेश्चन काय पहा. चूज द करेक्ट वर्ड फॉर वन हू इट्स एव्हरीथिंग. म्हणजे असा जो सर्व काही खातो, म्हणजे सर्व भक्षी असं पण म्हणता येईल. तर अशा ह्याला काय म्हणतात मराठी इंग्लिशमध्ये, तर ओमनिवोरस म्हणतात. ओके, आता बाकीचे ऑप्शन पाहू. ओमनिसेंट म्हणजे काय, ज्याला सगळ्या गोष्टींचं ज्ञान आहे. नंतर आहे इरेसिस्टिबल म्हणजे एकदम अट्रॅक्टिव्ह, एक्स्ट्रीमली अट्रॅक्टिव्ह. नंतर आहे इनसॉल्वेंट. इनसॉल्वेंट म्हणजे जो त्याचं व्याज पे करू शकत नाही. ओके, म्हणजे इथे ऑप्शन कुठला राईट असेल, ए ऑप्शन. नेक्स्ट क्वेश्चन पहा. चूज द करेक्ट वर्ड फॉर स्टेट इन विच द फ्यू गव्हर्न द मेनी. म्हणजे असं राज्य जिथं गव्हर्नमेंट जास्त काम करत नाही, खूप कमी काम करतं. तर आपल्याकडे ऑप्शन्स आहेत पहा. तर अशा ह्याला काय म्हणतात, तर अशा ह्याला म्हणतात अल्पशाही म्हणजे ऑलिगार्की. ओके, तर ऑप्शन्स बाकीचे काय आहेत पहा. फर्स्ट आहे मोनार्की. मोनार्की म्हणजे राजशाही. सी ऑप्शन आहे प्लुटोक्रेसी. प्लुटोक्रेसी म्हणजे धनिकशाही. आणि ऑप्शन डी आहे ऑटोक्रेसी. ऑटोक्रेसी म्हणजे एका पर्सन द्वारे ते त्यांचं शासन चालवलं जातं. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहू. चूज द करेक्ट वर्ड फॉर अ पर्सन ऑफ गुड अंडरस्टँडिंग नॉलेज अँड रिझनिंग पॉवर. पाहिजे ऑप्शन्स आहेत एक्सपर्ट, इंटेलेक्च्युअल, स्नॉब, लिटरेट. तर याचा अर्थ काय होतो, तर याचा अर्थ होतो बुद्धिवंत. बुद्धिवंताला काय म्हणतात, तर इंटेलेक्च्युअल म्हणतात. म्हणजे इथे करेक्ट ऑप्शन येईल बी. बाकीचे ऑप्शन पाहू. एक्सपर्ट. एक्सपर्ट म्हणजे काय, तज्ञ. स्नॉब. स्नॉब म्हणजे काय, एकदम गर्विष्ठ. लिटरेट म्हणजे काय, साक्षर, सुशिक्षित. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहू. चूज द करेक्ट वर्ड फॉर द स्टडी ऑफ एन्शियंट सोसायटीज. ओके, एन्शियंट सोसायटीजचा स्टडी म्हणजे काय, तर आर्किओलॉजी असतं. म्हणजे पुरातत्वशास्त्र असं म्हणतात, मराठीमध्ये शब्द आहे त्याला. आता बाकीचे म्हणजे इथे ऑप्शन कोणता येईल, बी हा राईट असेल. बाकीचे ऑप्शन पाहू. अँथ्रोपोलॉजी. अँथ्रोपोलॉजी म्हणजे मानवशास्त्र. नेक्स्ट आहे हिस्ट्री. हिस्ट्री म्हणजे इतिहास. आणि ऑप्शन डी आहे इथनॉलॉजी. तर त्याचा अर्थ होतो नृविज्ञान, म्हणजे द स्टडी ऑफ कल्चर्स अँड पीपल्स. ओके, तर आजच्या व्हिडिओचा आता शेवटचा क्वेश्चन पाहू. चूज द करेक्ट वर्ड फॉर दॅट विच कांट बी करेक्टेड. म्हणजे याला कोणता वर्ड आता सूट करेल, दॅट विच कांट बी करेक्टेड म्हणजे बदलता येणार नाही. म्हणजे एखादं वर्ड ज्याला बदलता येत नाही किंवा करेक्ट करता येत नाही, तर अशा याला म्हणतात इनकरेजिबल. म्हणजे ज्याला सुधारता येत नाही किंवा जे सुधारले जाऊ शकत नाही. मग इथे करेक्ट ऑप्शन काय येईल, ऑप्शन डी. आता फर्स्ट ऑप्शन आहे अनइंटेलिजिबल. अनइंटेलिजिबल म्हणजे जे समजण्यास खूप अवघड आहे. सेकंड ऑप्शन आहे इंडेलिबल. इंडेलिबल म्हणजे जे पुस्तक किंवा काढता येत नाही. सी ऑप्शन आहे इलिजिबल. इलिजिबल म्हणजे एकदम अस्पष्ट. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, काही डाऊट्स असेल तर मला कमेंट डाऊन करा आणि व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आता व्हिडिओ आपण इथेच थांबूया. थँक्यू. हॅव अ नाईस डे. बाय.